खूप देवहूती त्यांच्या आपल्या मुलाच्याच एक नमस्कार करते आणि ती सांगते की मी म्हणजे थोडा मुलगा जाणता झाल्यावर 5 वर्षाच्याच काळात मुंजी व्हायच्या आणि मग ती त्याला म्हणते की तू मला आत्मज्ञान दे. मी विषय लालसेत खूप वर्ष गुंतून पडले होते, पण शेवटी काय आहे, कर्दमजींसारखा पती मिळाल्यामुळं मला वैराग्य आपोआप आले आहे. मला आता ह्याच्या पुढे नाही, माझ्या मुली सासरी गेल्या, मला कोणतंही कर्तव्य राहिले नाही. तू साक्षात परमेश्वर आहेस आणि मोह आणि आसक्ती यातून सोडवण्यासाठी विष्णू रूप असून बालरूपाने माझ्याकडं माझ्या कुशीत तू जन्म घेतला आहेस. प्रकृती पुरुष जड चेतन यातलं भेद मला प्राप्त व्हावा, मला त्याचं ज्ञान प्राप्त व्हावं, भेदज्ञान. नंतर कपिलाने आपल्या आईला मग सगळं प्रकृती, पंचमहाभूत, पंचतन्मात्रा, पंचज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, सगळं चित्त, अहंकार सगळ्याचा बोध सविस्तर केला आणि ते म्हणाले की आई, माणसाने आपलाच धर्म आचरावा, स्वधर्म पाळावा, शास्त्राला धरूनच कर्म करावे, जे मिळेल आणि जे आहे त्यात संतोष मानावा, लौकिक गोष्टींचा हव्यास करू नये, आत्मज्ञानी ऋषींना नमन करावे, विषयाच्या वासना वाढवणाऱ्या गोष्टींचा शक्यतो आणि होता होईल तो सतत संपर्क टाळावा, जगातील प्राणी मात्रांविषयी प्रेम बाळगावे, पवित्र आणि सात्विक मोजका आहार घ्यावा, पेय शुद्ध प्यावे, नेहमी एकांतात राहावे, जनांच्या मेळाव्यात शिरू नये, निर्भय जागी असावे, मनाने, वाचेने, कृतीने कोणाचेही वाईट करू नये, सत्य व हिताचे बोलावे, चोरी कधीही करू नये, द्रव्य लोभ धरू नये, आवश्यक तेवढाच संग्रह करावा आणि मन मात्र सदैव ब्रह्मचिंतनात ठेवावं. हे अगदी ढोबळ त्यांनी आपल्या मातेला सांगितलं की असं असं करायला हवं. पण मुळात असताना तो परमात्मा आहे, त्याने आपल्याला उपदेश देतोय. हे जे सिद्ध बेट आहे, तिथं त्यांनी मुलाने जो उपदेश दिलाय, त्यांनी खूप प्रश्न विचारले. तो विस्तृत भाग होता, उद्या पुढे येईल आपल्याला. आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जे दिलेलं आहे ते इतक्या शांतपणे त्यांनी धारण केलं, त्याची स्वीकृती केली आणि आसन स्थिर केलं आणि ते एकदा असंच महापूर आल्यावर गंगेच्या प्रवाहात वाहून गेले. ते सिद्ध बेट म्हणून प्रसिद्ध आहे. आजही त्याला माता देवहूतीचं स्थान म्हणून मान्यता आहे. खूप कार्य करण्याच्या अतीत सत्वादी गुणाचा प्रकाशक निर्गुण रूप आहेस, मला तू अजून माहिती सांग, मूळ रूप सांग. आणि मग ते पुढं सगळ्यात सूक्ष्मातलं सूक्ष्म काय तर कण, हे सृष्टी कणाकणाने जोडली गेलेली आहे. मग त्यांनी कणाकणाने जी जोडली आहे, सांख्यशास्त्राचा उपदेश त्यांनी केला आणि ते म्हणाले की मी सूक्ष्माती सूक्ष्म जे आहे ते तुला सांगतो. आणि मग ते सांगत असताना तिची तयारी एवढी होती की तिने खूप प्रश्न विचारले आणि भक्तीचा महिमा वाढेल असेही प्रश्न तिने विचारले आणि त्याप्रमाणे तिला मनाचं समाधान होईपर्यंत कपिल महामुनींनी तिला उत्तर दिली. कुठंही न कंटाळता, न वैतागता, तेच काय विचारतेस असं न म्हणता आपल्या मातेला त्यांनी अतिशय छान उपदेश दिला. अशी कथा आली आहे. आजच्या हा 15व्या दिवसाचं संपूर्ण कथन श्रीकृष्णार्पणमस्तु. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता, अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा, प्राणची कीर्तनकारांचा, मेवा कविवर संतांचा, जणू बोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश कळीचा रवी अंतरीचा तमहरता,
आरती करू तुझ भगवंता, ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण, अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण, त्रिताप जाती चिरये शांती, नाथ हि वदती रामपदी ठेवू माथा, आरती करू तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. करुणा निधे प्रभोनो, दोषान् क्षमस्व भगवन्, सुचिरात् प्रसुप्त देशं, परिबोधयाशु भगवन्, भुवि भूत सर्वभाषा, परिपूरिताभिलाषा, श्वसितीव देव भाषा, तां पालयस्व भगवन्. आसीद्य शिवेशा, वाणी विशुद्ध वेशा, अधुना लवावशेषा, तामाश्रयस्व भगवन्. देशे स्वतंत्रताया, प्राचीन सभ्यताया, समयं समर्गताया, पुनरागयस्व भगवन्. करुणानिधे प्रभोनो, दोषान् क्षमस्व भगवन्, सुचिरात् प्रसुप्त देशं, परिबोधयाशु भगवन्. गोपाल कृष्ण भगवान की जय. देव देवेश्वर भगवान परशुराम भगवान की जय. परम सद्गुरु श्री गजानन महाराज की